नमस्कार. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 7 आणि 7 वाजता माझी पूजा संपन्न झालेली आहे. आणखीन काही कामं आहेत ते मी नंतर करून घेणार आहे. रात्री असा विचार केला होता की सकाळी 4 ते 5 वाजता उठेल, पण ते काही जमलं नाही. तर जाग आली 6 वाजता. तरी देखील पूजा लवकर झालेली आहे, कारण मी पूजेची जी तयारी आहे ना ते रात्रीच करून ठेवलेला होता. तर काल जे मी देवीसाठी वस्त्र आणि मुखवटा आणला होता तो कसा वाटत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण मला तरी खूप आवडलेला आहे, खूप सुंदर दिसत आहे. तर आता मी करून घेत आहे अन्नपूर्णे मातेची पूजा, कारण इथूनच आपल्याला अन्न भेटत असतं. माझ्या घरी कुठलीही पूजा असेल, अमावस असेल किंवा पौर्णिमा असेल, तर अगोदर मी या शेगडीची पूजा करून घेत असते, कारण अन्नपूर्णेची पूजा केल्यानंतर आपल्या घरी ना कुठल्याही धान्याची किंवा अन्नाची कधीच कमी पडत नसते. तर आता मी नैवेद्यासाठी करून घेणार आहे शेवयाची खीर. त्यासाठी मी पाणी अगोदरच गरम करायला ठेवलेला होता. 1 वाटी शेवया भाजण्यासाठी तूप लागत असतं, पण माझ्याकडे नेमकं ना तूप संपलेलं आहे. त्यासाठी मी थोडंसं यामध्ये तेल घालून भाजून घेणार आहे. चांगल्या प्रकारे भाजल्यानंतर गरम करून ठेवलेलं पाणी यामध्ये टाकून घेणार आहे. साखर टाकल्यानंतर यामध्ये विलायची पावडर आणि नंतर माझ्याकडे काही काजू बदामचे तुकडे मी करून ठेवलेले होते ते देखील यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर शेवया मी इथे कमीच केलेला आहे, कारण कसं आहे ना माझ्या घरी गोड कोणीच जास्त खात नसतं, त्यांना जबरदस्ती करावं लागतं खाण्यासाठी. तर यामुळे मी थोडंसंच केलेलं आहे, देवीसाठी होईल आणि नंतर जे उरलेलं असेल ते कोणीतरी खातील. नंतर यामध्ये 1 वाटी दूध घालून घेणार आहे आणि 2 ते 3 मिनिट याला शिजवून गॅस ऑफ करून घेणार आहे आणि आरती करून देवाला नैवेद्य दाखवणार आहे. तर आजची माझी ही कामे सकाळची संपन्न झालेली आहेत. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.